तर कोबीच्या वड्या बनवण्यासाठी मी त्या अर्धा कोबी चिरून घेतला आहे। तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, तर कोबी आपल्याला बारीक असा किसून घ्यायचा आहे। तुम्ही किसून पण घेऊ शकता किंवा बारीक चिरून पण घेऊ शकता, चॉपरमध्ये व्यवस्थित चिरला जातो तर तसेही करू शकता तुम्ही। तर मी इथे किसणीवरती कोबी किसून घेत आहे। जर थोडे थोडे मोठे तुकडे राहतात नंतर ते तुम्ही बारीक चिरून घातले तरी चालतील, पण शक्यतो कोबी असा बारीक किसलेलाच पाहिजे आपल्याला व्यवस्थित, तरच वड्या छान होतात। तर इथे मी आता कोबी किसून घेतेय। तर इथं माझा आता कोबी किसून झालाय, बघू शकता तुम्ही। मी बाउलमध्ये एका काढून घेतलाय कोबी। तर आता कोबीची वडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूयात। तर इथे मी एका बाउलमध्ये बेसन घेतलंय, त्याच्यानंतर 2 चमचे रवा घेतलाय, 1 चमचा क्रश करून ओवा घेतलाय, त्याच्यानंतर 4 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेत, 2 मोठे चमचे तीळ घेतलेत आणि खूप सारी कोथिंबीर घेतली आहे। तर आता सगळ्यात आधी मिरची आणि लसूण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे मी आता लसूण आणि मिरची बारीक करून घेतली आहे मिक्सरवरती। तर आता आपण वडीचं पीठ मळायला घेऊयात। तर इथे मी कोबी घेतला होता मगाशी एका बाउलमध्ये काढून, त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतली आहे, त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण जे की मी बारीक करून घेतलेलं ते टाकून घेतलंय, त्याच्यानंतर बेसन पीठ टाकून घेते। बेसन पीठ मी थोडंसं ठेवलंय कारण नंतर जर गरज पडली तर टाकेन, स्टार्टिंगला नाही। त्याच्यानंतर रवा टाकून घेतला, ओवा टाकून घेतला आणि 2 चमचे तीळ पण टाकून घेतलेत। तर बेसन पीठ मी बाजूला ह्याच्यासाठी ठेवलं कारण नंतर लागलं तर वापरता येईल त्यामुळे। तर इथे अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे, त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। तर मीठ टाकून झाल्यानंतर थोडंसं मी हिंग पण टाकून घेणार आहे। हिंग पावडरने पण खूप छान टेस्ट लागते, त्यामुळं मी थोडीशी हिंग पावडर पण टाकून घेतली आणि 1-2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तसंच आपल्याला। तर इथे अर्धी पळी मी तेल टाकून घेतले, म्हणजे अंदाजे 1-2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तर आता हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पीठ सगळे आपल्याला, हे सगळं व्यवस्थित। तर पीठ मळताना पाण्याचा वापर शक्यतो करायचा नाही, म्हणजे करायला लागतच नाही, कारण कोबी जर खिसून घेतलात ना तर कोबीला जास्त पाणी सुटतं। कोबी चिरून घेतलात तर थोडं कमी प्रमाणात पाणी सुटतं, पण कोबीला पाणी हे सुटतंच, त्यामुळे पहिल्यांदा जरी तुम्ही चिरून घेतला तरी जेवढं बसते ना तेवढं ह्याच्यातच पीठ मळून घ्या। तर इथे मला थोडंसं पातळ वाटत होतं आणि कोबी पण जास्त वाटत होता, त्यामुळे मी उरलेलं जे पीठ होतं बेसन पीठ ते पण टाकून घेतलंय। तर इथे काय करायचं आपल्याला, व्यवस्थित असे आता रोल बनवून घ्यायचे। आता हे पीठ थोडं पातळच झाले कारण मी कोबी किसून घेतला होता आणि थोडा जास्त वेळ झाला, 10 ते 15 मिनटं ठेवला गेला तो तसाच 10 मिनटं, त्यामुळे तो जास्त पाणी सुटलं। त्यामुळे कोबी किसून घेतल्यानंतर पटकन तुम्ही त्याच्यामध्ये पीठ वगैरे जे काय आहे ते मिक्स करून लगेच पटपट करून घ्या। थोडा वेळ तसाच ठेवला तर असं पाणी सुटल्यासारखं होईल, त्यामुळे तुम्ही ती टीप फॉलो करा नक्की। तर जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही रव्याच्या ऐवजी तांदळाचं पीठ पण टाकून घ्या, कारण माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं त्यामुळे मी रवा टाकलाय। तर इथे पाणी गरम झाले आणि आता मी त्याच्यावरती हे चाळणी ठेवून घेतली। आता 15 ते 20 मिनटं तरी आपल्याला ही वडी शिजण्यासाठी लागणार आहेत। तर इथे 15 ते 20 मिनटं झाली आहेत आणि छान असे रोल शिजलेत आता। तर आता हे थंड खाली उतरून घेते मी आणि पूर्णपणे थंड व्हायला लागतील, त्याशिवाय वडी कट करता येणार नाही। हे अजून गरम आहे बघा, त्याच्यातून वाफा निघतात। तर हे आपल्याला पूर्ण असं थंड करून घ्यायचं आहे पहिल्यांदा, थंड झाल्यानंतरच वड्या कट करायच्या आहेत तरच चांगल्या वड्या कट होतात। जर गरम गरम वड्या कट करायला गेलात तर वडी व्यवस्थित कट केली जाणार नाही। तर इथं तुम्ही नक्की त्या फॉलो करा की जर तुम्हाला तुमच्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल असेल तर तांदळाचं पीठच घाला रव्याच्या ऐवजी, त्याने अजून खुसखुशीत होतील वड्या। तर आता वड्या मी तळून घेणार आहे, पण अशाच तळल्या तर व्यवस्थित छान होतील कुरकुरीत, पण अजून तुम्हाला क्रिस्पी पाहिजे असतील तर तुम्ही असं करू शकता। तर इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं, त्याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची कॉर्नफ्लॉवरची आपल्याला। तर आधी बघा त्याच्यातली वडी घेऊन त्याने लगेच खायला सुरुवात केली आहे। तर इथे मी छान अशी पेस्ट बनवून घेतली आहे। आता इकडे तेल पण मी गरम करत ठेवलं आहे गॅसवरती, तेल पण छान असं गरम झालं आहे। आता काय करायचं आपल्याला, ज्या वड्या आपण कट करून घेतल्यात ना त्या एक एक करून त्या पेस्टमध्ये डीप करून घ्यायच्या आहेत अशा, त्याने काय होईल अजून जास्त क्रंची लागतील वड्या, कॉर्नफ्लॉवरने क्रिस्पी लागतील, त्यामुळे मी असं केलेलं आहे। तुम्ही हवं असेल तर करू शकता, नाही तर नाही केलं तरी चालेल। तर इथे मी एक एक करून आता छान अशा वड्या डीप करून घेते त्या पेस्टमध्ये आणि तेलात सोडून घेते।
तर वड्या तळताना कधीही हाय फ्लेमवरतीही तळायच्या नाहीत आणि लो फ्लेमवरती पण तळायच्या नाहीत. हाय फ्लेमवरती तळल्या तर काय होतील, वरून करपल्या जातील वड्या, वरून तळल्यासारख्या दिसतील पण आतून कच्च्या राहतील आणि अगदीच बारीक गॅसवरती जर तुम्ही तळल्या तर त्या तेलकट होण्याची शक्यता असते. त्यामुळे कधीही वडी जास्त बारीक गॅसवरती पण तळायची नाही आणि जास्त हाय फ्लेमवरती पण तळायची नाही. तर हाय टू मिडियमवरती तळून घ्यायची. स्टार्टिंगला गॅस फुलच ठेवायचा आहे, कारण स्टार्टिंगला जर बारीक ठेवलात ना तर ते व्यवस्थित होणार नाही, त्या तेल शोषलं जाईल त्याच्यामध्ये. त्यामुळे स्टार्टिंगला थोडंसं हाय फ्लेमवरती तळायचे आणि नंतर मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायच्या, म्हणजे वड्या छान क्रिस्पी क्रंची होतील. तर इथे छान अशा मी वड्या आता तळून घेतल्यात व्यवस्थित. तर हे बघा छान अशा वड्या तळल्या गेलेत आता. तर अशा पद्धतीने मी बाकीच्या वड्या पण सगळ्या तळून घेते. हे बघा छान अशा तळून घेतल्यात मी वड्यात. आता जरी तेलकट दिसत असलं तर थोड्या वेळाने त्या तशा दिसणार नाहीत. अगदी छान अशा वड्या तयार झाल्यात, बघू शकता तुम्ही. खूप छान क्रिस्पी आणि क्रंची झाल्यात वड्या. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.